नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या सेशनमध्ये आपण 22 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल। तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात। बघा, भारतीय रेल्वेने अलीकडेच दिव्य दक्षिण यात्रा ट्रेन सुरू करण्याची घोषणा कुठे केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला। तर याचं योग्य उत्तर असणार आहे क, विशाखापट्टणम। तर बघा, भारतीय रेल्वेने IRCTC मार्फत दिव्य दक्षिण यात्रा नावाची एक विशेष पर्यटक ट्रेन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। तर ही जी ट्रेन आहे ती प्रवाशांना दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्यावरती घेऊन जाणार आहेत। याच्यामुळे प्रवासी जे आहेत ते एकाच वेळी अनेक प्रमुख मंदिरं त्याचबरोबर पवित्र स्थळांना भेट देऊ शकतील। आता या दौऱ्यात बऱ्याच प्रमुख ठिकाणांचा समावेश केलेला आहे, जसं कांचीपुरम आहे, रामेश्वरम, मदुराई, त्रिवेंद्रम आणि कन्याकुमारी ह्या महत्त्वाच्या ठिकाणांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि या ट्रेनचा उद्देशच असा आहे की लोकांना दक्षिण भारतातील प्रमुख मंदिरं त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळांना सोप्या आणि किफायतशीर मार्गाने भेट देता यावी। त्याचबरोबर अधिक लोक धार्मिक तीर्थयात्रा याच्यामुळे करू शकतील, म्हणून ही ट्रेन जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच सुपर सेल्स साथी मोबाईल ॲप कोणी लॉन्च केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे। तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे अ, LICने हे जे ॲप आहे ते लॉन्च केलेलं आहे। आता विमा सेवा अधिक सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी LICनं 15 एप्रिल 2026 रोजी 2 नवीन मोबाईल ॲप सादर केलेले आहेत। त्याच्यापैकी एक आहे माय LIC ॲप, हे ग्राहकांसाठी लॉन्च केलेलं आहे। तर याच्यामध्ये पॉलिसी धारकांसाठी हे ॲप असणार आहे, ज्यामुळे त्यांना घर बसल्या सहजपणे त्यांच्या विमा पॉलिसींचं व्यवस्थापन करण्याची सुविधा याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। जसे की ते एकाच ह्याच्यावरती सर्व त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या पाहू शकतील, त्यांचे प्रीमियम जे ऑनलाईन त्यांना भरता येतील आणि कागदाशिवाय त्यांची कामं होतील। हे माय LIC ॲपसाठी झालं। आणि आता जे ॲप आपण बघतोय सुपर सेल साथी ॲप, हे एजंट लोकांसाठी त्यांनी बनवलेलं आहे, त्यामुळे त्यांना आता LIC कार्यालयात आपल्याला जाण्याची गरज कमी होईल। हे जे ॲप आहे LIC एजंट आणि विमा विक्रेत्यांसाठी त्यांनी बनवलेलं आहे। याच्यामध्ये ग्राहक माहिती आणि धोरण अद्यतने असणार आहेत, त्याचबरोबर विक्री वाढवण्यासाठी डिजिटल साधने तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत। ग्राहकांशी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि AI आधारित सूचना कोणाला म्हणजे दाखवायचं या योजनेत ते देखील त्यांना तिथे देण्यात आलेलं आहे। आणि कार्य आणि उद्दिष्ट यांचा मागोवा घेण्यासाठी डॅशबोर्ड जे त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामुळे एजंट लोकांचं जे कार्य आहे ते अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने होणार आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच JE एरोस्पेसने भारतात F404 इंजिनचे डेपो सुविधा उभारण्यासाठी एका करारावरती स्वाक्षरी केलेली आहे। तर हे इंजिन कोणत्या कंपनीशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलंय। तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे ड, तेजस लढाऊ विमानांशी संबंधित असणार आहे। तर बघा, भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं अमेरिकेतील एक कंपनी आहे JE एरोस्पेस नावाची, तर हिनं भारतीय हवाई दलासोबत एक नवीन करार केलेला आहे। याच्यामुळे भारतात एक नवीन दुरुस्ती आणि देखभाल सुविधा उभारण्यात येत आहे आणि यामध्येच F404 त्याचबरोबर INS-20 इंजिनची दुरुस्ती याच्यामुळे केली जाईल। आणि ही तीच इंजिनं आहेत जी तेजस लढाऊ विमानांमध्ये बसवण्यात आलेली आहेत। ठीक आहे, आता तेजस विमानाला इंजिन दुरुस्तीसाठी जर एखाद्या वेळेस पाठवायचं असेल तर ते परदेशात पाठवावं लागत होतं, इथे त्याची दुरुस्ती होत नव्हती। आता याच्यामुळे काय होणार आहे, ही जी विमानांची दुरुस्ती आहे ती लवकर होणार आहे आणि त्यामुळे जास्त वेळ आपल्याला ही विमानं उपलब्ध राहणार आहेत आणि भारताचं इतरांवरील अवलंबित्व जे होतं या दुरुस्तीसाठी ते कमी होणार आहे। आणि संपूर्ण सुविधा ही जी आहे ती भारतीय हवाई दलाच्या मालकीची राहणार असून त्यांच्याद्वारे ती चालवली जाईल। JE कंपनी जी आहे ती फक्त इथे तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण आणि आवश्यक तेवढे सुट्टे भाग इथं प्रोव्हाइड करणार आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच उत्कर्ष 2029 ही रणनीती कोणी सुरू केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला। तर याचं योग्य उत्तर असणार आहे अ, RBIनं म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे चालू केलेलं आहे।
आणि हा जो RBIने उत्कर्ष 2029 धोरण चालू केलेला आहे, हा 3 वर्षांचा आराखडा त्यांनी दिलेला आहे. एप्रिल 2026 पासून मार्च 2029 पर्यंत. याच्यामध्ये RBIनं काय सांगितलेलं आहे की भविष्यात देशाची बँकिंग आणि चलन प्रणाली कशी सुधारायची आहे आपल्याला, याचा स्पष्ट केलेलं आहे, कार्य स्पष्ट केलेलं आहे. ज्याच्यामध्ये ते लोक सांगतायत की डिजिटल चलन वाढवायला प्रोत्साहन द्यायचं, जसं की UPI किंवा ऑनलाईन पेमेंट आणि डिजिटल बँकिंगला जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर रुपयाचा वापर जो आहे तो जागतिक स्तरावरती अधिक व्हायला पाहिजे, जसं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो अधिक मजबूत झाला पाहिजे. आणि प्रत्येकाला, म्हणजेच गरीब असो, श्रीमंत असो किंवा लहान मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना कर्ज जे आहे ते सहजरित्या उपलब्ध झालं पाहिजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, जसं की आपण AI वापरतोय, क्वांटम कम्प्युटिंग वापरतोय, ह्या सगळ्या साधनांचा जास्तीत जास्त यूज केला पाहिजे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच आपण ज्याला RBI म्हणतोय, त्याची स्थापना 1 एप्रिल 1935ला यंग हिल्टन कमिशनच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा, ह्याचं राष्ट्रीयकरण जे आहे ते 1 जानेवारी 1949ला झालेलं आहे आणि सध्याचे गव्हर्नर आहेत 26वे संजय मल्होत्रा. तर RBIमध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. कोण कोण आहेत ते? शिरीषचंद्र मुर्मू, रविशंकर, स्वामीनाथन, जानकी रमण आणि पूनम गुप्ता. जर परीक्षेला तुम्हाला प्रश्न आला की पहिले ब्रिटिश गव्हर्नर कोण होते RBIचे, तर ते होते सर ऑस्बॉर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? CD देशमुख. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, ग्रामीण भारतात अलीकडेच सेफ हर नावाचा सायबर सुरक्षा जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रम कोणी सुरू केला आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? SIDAC हैदराबादनं चालू केलेला आहे. हा एक सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो SIDAC हैदराबाद आणि रिलायन्स फाउंडेशन या दोघांच्या संयुक्तपणाने सुरू करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये काय आहे, इथे ग्रामीण महिलांना खालील गोष्टी करायच्या आहेत, हे शिकवलं जातं, जसं की मोबाईल आणि इंटरनेटचा सुरक्षितपणे वापर कसा करावा, ऑनलाईन पैसे पाठवताना जी फसवणूक होते ती कशी टाळावी, त्याचबरोबर सोशल मीडिया आणि ॲप्सवरती आपली माहिती सुरक्षित सिक्युअर कशी ठेवावी, या गोष्टी तिथं शिकवल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर सायबर सखी म्हणून एक प्रोग्राम आहे. तर या कार्यक्रमाअंतर्गत अंदाजे 10 लाख महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे, ज्यांना सायबर सखी म्हणून तिथं नियुक्त केलं जाणार आहे. आणि या महिला त्यांच्या गावातील इतरांनाही सायबर सुरक्षेचं शिक्षण जे आहे ते देणार आहेत. आणि SIDAC हैदराबाद हे जे प्रशिक्षणचं साहित्य आहे, जसं की व्हिडिओ म्हणा, धडे म्हणा, इतर काही मटेरियल असेल ते प्रोव्हाइड करणार आहेत. आणि रिलायन्स फाउंडेशन प्रत्येक गावातील महिलांना हे प्रशिक्षण देणार आहे आणि याची सुरुवात जी आहे ती मध्य प्रदेश आणि ओडिशा या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. आता अशाच प्रकारचं काही करंट अपडेट पाहूयात सायबरशी रिलेटेड, सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड. बघा, मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी केरळ राज्याने कुंज ॲप नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर भारताचे पहिले सायबर तहसील मध्य प्रदेशमध्ये स्थापन करणार आहेत. सेकंड पॉईंट आहे, संरक्षण मंत्रालय आपल्या संगणकामधील मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमच्या जागी माया ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ते वापरणार आहे. आणि देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? चंदीगडमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर भारताच्या पहिल्या एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन जे आहे ते नवी मुंबईत करण्यात आलेलं आहे. आणि इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत? रश्मिका मंदना. तर एवढं करंट अपडेट आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच लॉन्च झालेले सरल AI प्लॅटफॉर्म कोणी विकसित केले आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था. तर बघा, सरल AI हे अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेनं विकसित केलेलं एक स्मार्ट AI साधन आहे, ज्याच्यामध्ये अवघड वैज्ञानिक संशोधनाच्या सोप्या भाषेत रूपांतर करण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं जातं आहे. आता 18 भारतीय भाषा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, जसं की हिंदी, तमिळ, बंगाली या भाषांमध्ये हे चालतंय. याच्यामध्ये संशोधनाचे जे व्हिडिओ, पोस्टर आणि पॉडकास्टमध्ये रूपांतर करता येते. ठीक आहे. आता याचा फायदा काय होणार आहे?
लोकांना एकतर ते सगळे इझिली समजू शकणार आहे, त्याच्यामुळे विज्ञानाची आवड निर्माण होईल लोकांमध्ये, अचूक माहितीच्या आधारे निर्णय घेता येतील आणि नवीन कल्पना किंवा नवोपक्रमाला चालना मिळेल, ते वाढतील. आता याच्याशीच रिलेटेड काही करंट अपडेट पाहूयात. AI रिलेटेड बघा, AIचे गॉडफादर कोणाला म्हटलं जाते? जेफ्री हिंटन यांना. तर AIचे जनक जॉन मक्कार्थी यांना म्हटलं जाते. गुजरातनं काय केलेलं आहे? गिफ्ट सिटी गुजरात येथे इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशनच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे, ज्या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलवर उभारली जाणार आहे आणि ही देशातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील AI संशोधन संस्था असणार आहे. त्याचबरोबर ग्रेटर नोएडा येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये भारताचं पहिलं शासकीय AI आधारित क्लिनिक उघडण्यात आलेलं आहे आणि या उपक्रमाला IIT कानपूरनं तांत्रिक सहाय्य प्रोव्हाइड केलेलं आहे. आता AIची शिखर परिषद 2027ला कुठे होणार आहे? जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये. तर अल समिट 2028ला UAE मध्ये होणार आहे. बघा, ओपन AIनं AI डेटा सेंटर उभारण्यासाठी भारतीय कंपनीसोबत करार केलेला आहे. कोणत्या भारतीय कंपनीसोबत? टाटा. आणि ओपन AIचे संस्थापक कोण आहेत? सॅम अल्टमन आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बंगळुरूमध्ये भारताचं पहिलं ह्युमॅनिटी फर्स्ट AI सिटी उभारण्याची योजना जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर शिवराज सिंह चौहान हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत आपले, यांच्या हस्ते भारत विस्तार AI टूलचा शुभारंभ देखील करण्यात आलेला आहे. आता हे काय आहे? एक AI शक्तीवरती चालणारं बहुभाषिक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर AI मॅन्युफॅक्चरिंग केंद्र स्थापन करण्यासाठी IIT मुंबई आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठानं करार केलेला आहे आणि भारताची पहिली AI सक्षम कौशल्य जनगणना सक्षम ही मुंबईत सुरू झालेली आहे. त्याचबरोबर दिशाभूल करणाऱ्या पोस्टरवरती लक्ष ठेवण्यासाठी सेबीनं सुदर्शन नावाचं AI टूल लॉन्च केलेलं आहे आणि चीननं पुढील 5 वर्षात अंतराळात आधारित AI डेटा सेंटर्स उभारण्याची योजना देखील जाहीर केलेली आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, ट्रॅक्सन्सने अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये तंत्रज्ञान स्टार्टअपसाठी निधी उभारणाऱ्या देशांच्या यादीत भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं उत्तर असणार आहे ब, 4था क्रमांक मिळवलेला आहे. ट्रॅक्सनच्या इंडिया टेक वार्षिक फंडिंग अहवाल 2026 नुसार टेक स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत भारत हा जगात 4थ्या क्रमांकावरती येतोय. आता पहिले शीर्ष देश निधीद्वारे कोण आहेत? पहिले आहे युनायटेड स्टेट्स, त्याच्यानंतर युनायटेड किंगडम आणि त्याच्यानंतर चीन आहे 3ऱ्या नंबरवरती आणि 4थ्या नंबरवरती भारत आहे 11.7 अब्ज डॉलर्ससह. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्समधील गुंतवणुकीत 33% वाढ झालेली आहे, जे नवीन कल्पना आणि नवीन व्यवसायावरील वाढत्या विश्वासाचे द्योतक आहेत. आता फिनटेक सारखी कंपनी आहे, याच्यामध्ये फिनटेक सारख्या क्षेत्रांना सर्वाधिक पैसा मिळालेला आहे, जसं की UPI डिजिटल पेमेंटमधून. त्याच्यानंतर हे एक एंटरप्राइज ॲप्स आहे, जे कंपन्यांद्वारे वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. ट्रॅक्सन काय आहे? हे एक अग्रगण्य मार्केट इंटेलिजंट प्लॅटफॉर्म आहे, जे खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्सबद्दल डेटा त्याचबरोबर विश्लेषण प्रोव्हाइड करतं. याची स्थापना कधी झालेली आहे? 2013ला झालेली आहे आणि हेडक्वार्टर कुठे आहे? बंगळुरूमध्ये आहे. अशाच पद्धतीच्या काही करंट अपडेट आपण रिलेट करून पाहूयात. याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा, 2025 मध्ये $4.18 ट्रिलियन GDP सह भारतानं जपानला मागं टाकून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दुर्मिळ खजिन्यांच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा 3रा क्रमांक लागतोय. चीन पहिल्या नंबरवरती तर ब्राझील 2ऱ्या नंबरवरती आहे. भारतानं चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्याचा मान देखील पटकवलेला आहे. आता WHO फार्मोविजिलन्समध्ये दिलेल्या योगदानात भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? 8वा आहे. आणि जागतिक रहिवासी निर्देशांक 2026 मध्ये पहिल्या नंबरवरती ग्रीस आहे, हेनले अँड पार्टनर्स. त्याच्यानंतर जागतिक लठ्ठपणा ॲटलास 2026 अहवाल जो रिलीज झालेला आहे, त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती चीन आहे, 2ऱ्या नंबरवरती भारत आहे. आता या जागतिक क्रमवारीवरती अव्वल स्थानावरती कोण आहे आणि भारत कितव्या स्थानावरती आहे हे आपण पाहतोय. बघा, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 याच्यामध्ये सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये
पहिल्या नंबरवरती चीन, दुसऱ्या नंबरवरती अमेरिका, तर तिसऱ्या नंबरवरती भारत आहे. महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा 131वा क्रमांक आहे आणि डेन्मार्क पहिल्या नंबरवरती आहे. त्याच्याबरोबर नीती आयोगाचा 20वा वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 रिलीज झालेला होता, ज्याच्यामध्ये ओडिशा 1 नंबरवरती तर गोवा 2 नंबरवरती होता. आता नेटवर्क सज्जता निर्देशांक 2025 ते 45 याच्यामध्ये 45 नंबर होता भारताचा आणि अमेरिका पहिल्या नंबरवरती होती. त्याच्यानंतर जागतिक फायर पॉवर इंडेक्स 2026 भारताचा नंबर होता 4था आणि अमेरिका पहिल्या नंबरवरती होता. तर भ्रष्टाचार आकलन निर्देशांक CPI ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये भारताचा 91वा क्रमांक होता आणि डेन्मार्क हा पहिल्या नंबरवरती होता. हा कुणी रिलीज केलेला होता? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने. आणि त्याच्यानंतर जागतिक आनंद निर्देशांक वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आपण ज्याला म्हणतोय 2026चा, याच्यामध्ये भारत 116व्या क्रमांकावरती तर फिनलँड जो आहे तो पहिल्या नंबरवरती होता. तर आजचा आपलं लेक्चर इथे संपत आहे. आपण परीक्षाभिमुख क्वेश्चन असं तुम्हाला इथे देतोय आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढी काही इन्फॉर्मेशन आपल्याला शक्य असेल आणि जेवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेला 100% फायदा होणार आहे. तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.